सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। तर आज सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 9 मार्चला ग्राउंड झालं। ज्या विद्यार्थ्यांचा सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 9 मार्चला ग्राउंड झालं तर त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अंदरचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, आणि आज काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चुका केल्या होत्या तर त्यांना डायरेक्ट घरी या ठिकाणी पाठवण्यात आले। तर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, 100 मीटरचा सेन्सर कशा प्रकारे आहे, 1600 मीटर रनिंगचा सेन्सर कशा प्रकारे आहे, मुलांना 100 मीटर 1600 मीटर रनिंगमध्ये कशा प्रकारे मार्क्स पडत आहे, त्याचबरोबर जे काही तुमची बॅच असेल सकाळी 5 वाजताची, 6 वाजताची, 8 वाजताची, 10 वाजताची, 12 वाजताची, 2 वाजताची, किती वाजता आपल्याला जायचं आहे आणि आपलं ग्राउंड 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, त्याचबरोबर सेंटरपर्यंत जायचं कसं, राहण्याची, जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था कुठं करण्यात आली आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात पहिले आपल्याला जे CSTला जायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा दादरले, कल्याणले गेले चालते किंवा ठाणेले गेले चालते, जिथं तुम्हाला पहिले जा असे वाटते तिथं तुम्ही जा। आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे घाटकोपरच्या लोकलची। तर घाटकोपर लोकलनं आपल्याला घाटकोपरपर्यंत या ठिकाणी लोकलने यायचं आहे आणि घाटकोपर रेल्वे स्टेशनच्याच बाजूनं घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे। तर आपल्याला घाटकोपर मेट्रो स्टेशनवर जायचं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाची तुम्ही त्या ठिकाणी तिकीट फाळा आणि मरोळ नाकापर्यंत तुम्हाला मेट्रोनं त्या ठिकाणी जाता येते। मेट्रोनं तुम्हाला मरोळ नाका फेविकॉल तर या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला उतरावं लागणार आहे। तिथं उतरल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 1 किलोमीटर अंतरावर मरोळ पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड आहे। तर तिथून तुम्ही पैदल गेले ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे, किंवा ॲटोनं जर गेले तर ॲटोला त्या ठिकाणी मुलांना जास्त लुबाडते, म्हणजे 80 रुपये 100 रुपये तर सहसा सांगते मीटरना घेतो 50 रुपये 70 रुपये 80 रुपये अशा प्रकारे ते पैसे त्या ठिकाणी सांगते। तर आपण पैदल गेलं ते बेस्ट राहणार आहे, किंवा मग सिटी बसनं जाऊ शकता। सिटी बस त्या ठिकाणी 10 रुपये तिकीट आहे सिटी बसची, अर्ध्या एका घंट्यात सिटी बस चालूच राहते तिथून, ठीक आहे। नाही जमलं तर पैदल जाऊ शकता, तेच बेस्ट राहणार आहे। आणि मरोळ पोलीस मुख्यालयापाशी जसे तुम्ही पोहोचले तर तिथून जे 150 मीटर अंतर आपल्याला जे 100 मीटरच्या समोर आपल्याला जायचं आहे, तिथं जे विद्यार्थी मित्रांनो राम मंदिर आहे। राम मंदिरमध्ये सर्वांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे, दोन्ही टाईम आपल्याला भात खायला भेटणार आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर कोणत्या चुका मुलांनी केल्या होत्या ते तुम्हाला सांगून देतो। तर आज काही विद्यार्थी दुपारी 2 वाजताच्या नंतर आले होते तर त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं। एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे तर त्या टायमाच्या अंदर जा, जेणेकरून तुम्हाला अंदर घेणार आहे। आणि तुम्ही जर एकदम लेट गेले घरी या ठिकाणी पाठवण्यात जाणार आहे, दुपारी 2 वाजताच्या नंतर जाऊच नव्हा तिथं, ठीक आहे। जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अर्धा 1 घंटा अगोदर तुम्ही त्या ठिकाणी सेंटरवर हजर राहा, जेणेकरून काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो रांगेमध्ये जायचं कधी, तर जो काही तुमचा टाईम आहे रिपोर्टिंग टाईम त्याच्या अगोदर जा, 1 घंटे अगोदर 2 घंटे अगोदर गेले चालते, किंवा जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टाईमातही गेलेच चालते। तर आज सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या बॅचचा ग्राउंड किती वाजता चालू होत आहे। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे सकाळी 6 ते 10 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी होत आहे सकाळी, ठीक आहे। त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट होऊन आला, ठीक आहे। त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर 12 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे जवळपास 11 ते 3 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होऊन राहिलं, ठीक आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजताची जी बॅच आहे त्यांचं जे ग्राउंड होत आहे 4 ते 5 वाजतापासून 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी चालू होत आहे। अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी लक्षात आलं असेल। तर आज ग्राउंड सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस तिथं बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावत आहे, आणि त्याचबरोबर वरता आपल्याला फक्त काय ठेवायचं आहे, एक हॉल तिकीट ठेवा ओरिजिनल, एक हॉल तिकीट आणि त्याचबरोबर ओरिजिनल आधार कार्ड ठेवा, त्याचबरोबर 2 पासपोर्ट फोटो, बस एवढे डॉक्युमेंट लागते, कोणते डॉक्युमेंट लागत नाही। तर वरता आपल्याला दोन डॉक्युमेंट ठेवायचं, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट फोटो, आणि हे वरतच आपल्याला ठेवायचं आहे, बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही। आणि फळ फ्रूट सुद्धा ग्राउंडच्या अंदर घेऊन जा, कारण की एक वेळा बॅग त्या ठिकाणी ठेवली तर एक वेळा आपण ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर आपल्याला बाहेर त्या ठिकाणी जाता
येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष या ठिकाणी ठेवायचं आहे. तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो चुका कोणत्याने करायच्या, भरपूर विद्यार्थी उपाशी तापाशी त्या ठिकाणी जातात, तर फळ फ्रूट खाऊन त्या ठिकाणी जा किंवा हलकासा जेवण करून जा, जेणेकरून शरीरामध्ये एनर्जी राहणार आहे. कारण की 100 मीटर 1600 मीटर रनिंग गोळाफेक सगळं ताकदीचा इव्हेंट आपल्या शरीरामध्ये जर असेल तर तेव्हाच ते जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला त्या ठिकाणी चांगला राहणार आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅगा काढायला लावल्या. बॅगा काढल्यानंतर स्टार्टिंगला आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी टेबल नंबरपाशी नेत आहे. टेबल नंबरपाशी जो काही आपला रोल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, तर त्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे. आणि तिथं त्यांना आधार कार्ड द्यावं लागते, एक आपला फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागते आणि आपलं सिग्नेचर घेता. आणि त्याचबरोबर एक फॉर्म आपल्यापासून लिहून घेतलं जातं, प्रतिज्ञापत्र. आपलं त्यामध्ये पूर्ण नाव, आपलं सिग्नेचर, ॲप्लिकेशन नंबर, तारीख हे काही टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांच्याजवळ सबमिट करायचा आहे. त्यानंतर उंचीपाशी नेता, उंची त्या ठिकाणी घेता, उंची, छाती, वजन त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मशीनमध्ये त्या ठिकाणी दाखवलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. उंची, छाती, वजन डिजिटल मशीनने त्या ठिकाणी मोजलं जात आहे. आणि हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना समोर एक मंडपामध्ये नेत आहे आणि तिथं या ठिकाणी चेस्ट नंबर आपल्याला लावून दिला जात आहे. चेस्ट नंबर लावल्यानंतर दोन्ही पायाला चिप आपल्याला लावायचा आहे आणि चिपा पक्काट लावा, कारण की जर ते चिप जर त्या ठिकाणी पडली तर आपलं टायमिंग जर हे झालं तर आपले जे विद्यार्थी मित्रांनो आपण किती काही त्या ठिकाणी किती काही जर समजा त्यांना म्हटलं की आमचा डबल रनिंग आहे तर ते डबल त्या ठिकाणी घेणार नाही, एक लक्षात ठेवा. ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही, एक लक्षात ठेवा. तर ज्या काही चिपा आहे तर त्या पक्काट बांधा, जेणेकरून पडल्या नाही पाहिजे, ठीक आहे. तर चिपा बांधल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आणखीन एका हॉलमध्ये त्या ठिकाणी पाठवतात आणि त्या हॉलमध्ये आपला बायोमेट्रिक्स होता, थंब घेतला जातं, आपला फोटो त्या ठिकाणी घेतला जात आहे, दोन्ही पायाच्या चिपा स्कॅन केल्या जातात. आणखीन समोर पाठवतात, तिथं सुद्धा आपल्या दोन्ही पायाच्या चिपा स्कॅन केल्या जात आहे. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे. पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होता 100 मीटर इव्हेंट होत आहे. तर 100 मीटरची प्रक्रिया कशा प्रकारे तर ते तुम्हाला सांगून देतो. तर 100 मीटर जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे 100 मीटरचा ट्रॅक आहे. स्टार्टिंग इथून आहे आणि एंडिंग या ठिकाणी आहे. तर स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो इथून स्टार्टिंग आहे तर इथं खाली जे सेन्सर नाही आहे, तर एंडिंगला सेन्सर आहे, एकदम खाली आहे, जमिनीमध्ये सेन्सर आहे खाली एकदम. एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेन्सर आहे एकदम एंडिंगला. तर स्टार्टिंगला इथून होत आहे, त्या ठिकाणी शिट्टी वाजवत आहे, शिट्टी वाजवल्यानंतर पोरं त्या ठिकाणी धावता, अशी त्या ठिकाणी 100 मीटरची प्रक्रिया आहे. इथं जशी शिट्टी वाजवली तशी 100 मीटर या ठिकाणी मुलं पळत आहे आणि इथं थांबत आहे, ठीक आहे. अशा प्रकारे 100 मीटर आहे आणि 100 मीटर रनिंगला 3-3 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे. 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 5 मिनिटांना 1600 मीटर रनिंगसाठी नेलं जातं. 1600 मीटर रनिंगसाठी वरून पूर्ण मंडप टाकलेला आहे 1600 मीटर रनिंगच्या ट्रॅकवर, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगमध्ये 50-50 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे आणि भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या भरून धावतात. तर ह्या चुका करू नका. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढे जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे. तर काठाने धावण्याचा प्रयत्न करा, जेवढं काठाने धावसान तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहे, तेवढं अंतर कमी आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी काय होतं, गोळा फेक होता. गोळा फेकला 3 चार्ज त्या ठिकाणी दिला जात आहे आणि गोळा जो आपला हाय गेला त्यांना मार्क दिला जातात आणि त्यानंतर आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे आणि त्यांचा जो डिटेल इंचार्ज आहे तर त्यांना त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि त्याचबरोबर सिग्नेचर घेतलं जातं. आपला सिग्नेचर घेतल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जे साहेब लोक आहेत त्यांचे पण सिग्नेचर घेतलं जातं आणि आपल्याला तिथून जे गेटच्या बाहेर काढतात. अशा प्रकारे प्रक्रिया आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.